हे बघ मित्रा, तुझ्याकडे पण 10,000चा मोबाईल असेल असं ना 100% असणार. कारण आई वडील आपले कधीच आपल्याला नाही म्हणू शकत नाही. तर हे बघ, तो ते 10,000चा मोबाईलचा काय फायदा करतो सगळ्याला माहित असते. आता काय करणार तो? उठणार, रील बघत बसणार, हे करायचं ते करायचं, हिंडायचं फिरायचं मस्त आई वडिलांच्या जीवावर. पैसे आई वडिला करून घ्यायचे. तुला आपल्याला लाज वाटत नाही का सांगा बरं थोडी तरी, की आपण आई वडिलांकडून पैसे घेतो, आपल्या स्वतःला काहीतरी तर करावं लागेल. हे बघ, मी एक सांगतो, आपली स्वतःची स्वप्न आपण स्वतः पूर्ण करावं लागतं माहितीये का. आई वडिलांकडून रडायचं, पैसे घ्यायचे, हे घ्यायचे, मला ते घ्यायचं, असं करायचं तसं करायचं, त्याला काहीच नाही बघ. स्वतःची स्वप्न जर स्वतः पूर्ण केली ना तर माणसाला कसा अभिमान वाटतो माहितीये का तुला. म्हणजे वेगळीच फिलिंग येते माहिती तुला, की स्वतःच्या जीवावर घेतलंय बाबा, आई वडिलांच्या जीवावर नाही. आई वडिलांना काहीतरी गिफ्ट करायचं, त्यांना पण किती आनंद होईल ते तर तुम्हाला तर माहितच असते की आनंद किती होतो आई वडिलांना. आपण आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय, किंवा आपल्या मुलांनी अभिमान वाटतो की आपल्या मुलाने एवढं मोठं माझ्यासाठी काय ना काहीतरी केलं. छोटीशी का होईना पण त्यांना ती खूप मोठी असते गोष्ट. तर हे बघ मित्रा, माझी परिस्थिती खूप गरीब आहे. मी एवढं नाही की असं श्रीमंत हे येते, माझी खूप गरीब परिस्थिती. मी खूप गरिबीतून आलेलो आहे. पत्र्याचं घर होतं माझं, एका टायमाला खायला भाकर नव्हती. पण मी झटलो झगडलो, त्या परिस्थितीतून बाहेर आलो आणि हे सगळं शक्य झालंय एका स्किलमुळं, आणि तिचं नाव आहे डिजिटल स्किल. हे बघ, गेल्या महिन्यापासून काय 1-2 महिन्यापासून मी स्किल शिकतोय. तर आतापर्यंत माझी बरीच इन्कमही झालेली आहे. आणि हे बघ, तुलाही जर स्वतःच्या जीवावर काय करायचं असेल ना तर ही संधी सोडू नको. तुला जर डिजिटल स्किल शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये येस मेसेज कर, ही रील मला DM ला शेअर कर, आणि मला फॉलो केल्याशिवाय कमेंटला रिप्लाय भेटत नाही. थँक्यू.